नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव। आज आपण कांदा बिजेवरती चक्कर मारण्यासाठी आलो होतो थोडंसं विजिटला। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, आता सध्या जे उन्हाळी कांदा ज्या शेतकऱ्यांनी लावलेलं आहे कांदा बियाण्याचे प्लॉट, तर सध्या काय होते, जास्त मध्ये आभाळ आलं होतं। ते आभाळ वातावरणामध्ये जे कांद्याचे बियाण्याचे जे प्लॉट आहेत, तर ह्या असे वाकडे होत आहे। तर हे वाकडे होण्याचं कारण म्हणजे बघा, आता हा दांडा तुम्ही बघू शकता, हा थ्रिप्सनं असा पिवळा झालेला आहे। आणि हा पिवळा कशामुळे झाला, तर याला थ्रिप्सचा चाटले, थ्रिप्समुळं काय झालं, हा पिवळा पिवळा होत चालला आणि त्याच्यामुळे याच्यावरती जास्त कमकुवतपणा आल्यामुळं काय होत आहे, तर वाकडा होत आहे। हा वाकडा झाल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो, त्याची जी दांड्याची जाडी व्हायला पाहिजे तेवढी जाडी होत नाही। आणि कालांतरानं ज्याला येणारा जो गोंडा असतो, तर हा गोंडा काय राहतो, बारीक राहतो। तर हे बारीक नाही राहायला पाहिजे आणि सरळ राहायला पाहिजे। याच्यामुळं थोडंसं फवारणी घ्या, काळजी घ्या। आताच याला कॅल्शियमची आणि बोरॉनची फवारणी घ्या, किंवा ड्रिपमधून याला कॅल्शियम नायट्रेट नाही का द्या। आणि त्याला कॅल्शियम आणि बोरॉन जरी दिलंय तुम्ही ड्रिपमधून तर चालतंय, कारण की येणारा गोंडा जो आहे, हा आता जर बोरॉनचं प्रमाण दिलं आपण, तर हा गोंडा चांगला मोठा आणि व्यवस्थित फुलतो, जेणेकरून त्याला फुलोरा चांगला येतो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चितच पुढं भर पडते। त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनी एक काळजी घ्यायची आहे। आणि आताच्या कंडिशनमध्ये आता जर आपण 12-61चा आणि 13-40-13चा जर राऊंड घेतला तर अतिउत्तम राहील। तर आजच्यासाठी एवढंच। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा।